वेलकम टू महास्पर्धा। मित्रांनो, आजच्या आपण व्हिडिओमध्ये एक विशेष इंटरेस्टिंग फॅक्ट शिकणार आहे, जो की आपण कित्येक दिवस एमपीएससीचा अभ्यास करतो किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो, परंतु तो अभ्यासक्रम आपल्या डेली लाईफमध्ये कसा इम्प्लिमेंट करायचा किंवा त्याचा उपयोग कसा होतो आणि आपण शासकीय नोकरीत प्रवेश करण्यासाठी अभ्यास करत असतो, तर त्या अभ्यासक्रमामधला प्रत्येक घटक हा आपल्या कामकाजाचाच एक भाग असतो आणि तो आपल्याला कधीही विसरून चालणार नाही। म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने फक्त अभ्यास करायचा असं होणार नाही, तर त्यातला प्रत्येक गोष्ट आपली खूप महत्त्वाची असते आणि ती कशी रिलेटेड असते शासनाच्या अभ्यासक्रमाची, शासनामध्ये कशी गरज आहे आणि एमपीएससीचा किंवा इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम खूप काळजीपूर्वक डिझाईन केलेला असतो। त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल आजचा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या महास्पर्धाला नक्की सबस्क्राइब करा। तर मी विशेष करून तुम्हाला आज शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे त्याच्यावर घेऊन आलेलो आहे, कारण ज्यावेळेस शासनाचे वेगवेगळे जे शासन निर्णय असतात, शासन निर्णय तुम्हाला डाउनलोड करायची पद्धत माहीतच असेल किंवा स्पेसिफिक दिनांकाचा जर शासन निर्णय तुम्हाला माहीत करून घ्यायचा असेल तर इथं दिनांक टाकता तुम्ही, किंवा जर त्या शासन निर्णयाचा संकेतांक जर इथं टाकला तरी तुम्हाला तो शासन निर्णय तुम्हाला शोधता येतो। तर शासन निर्णयामधल्या काय गोष्टी असतात की निधी वितरणाची एक बाब असेल तर त्यामध्ये काही शासन निर्णयामध्ये ते कोटीमध्ये मेन्शन केलेलं असतं किंवा काही शासन निर्णयात निधी वितरण ही लाखामध्ये दिलेली असते, काही ठिकाणी हजारात त्या अमाउंट असतात। तर शासनाचाच एक भाग म्हणून आपण ही ओपन सोर्स माहिती आहे, तर आपण ह्या शासन निर्णय, ह्या शासनाच्या वेबसाईटवरून काही शासन निर्णय डाउनलोड केलेले आहेत आणि त्या शासन निर्णयामध्ये त्यातल्या अमाउंट कशा आहेत आणि तुम्हाला कोटी, लाख आणि हजार हे जे दशांश स्थळ असतात ते कसे लेफ्ट टू राईट मूव्ह करायचे हे खूप काळजीपूर्वक पाहावं लागतं। अन्यथा एका शून्याचा जर फरक पडला तर ती अमाउंट हजारातून लाखात, लाखातून कोटीत अशी कन्वर्ट होते। त्यामुळं त्याचा इम्पॅक्ट हा अमाउंट जास्त रिलीज केली किंवा कमी केली याच्यावर होतो। म्हणून आता आपण प्रत्यक्ष शासन निर्णय जे आहेत ते आपण पाहूया की त्या शासन निर्णयामध्ये एखादी गोष्ट कशी दिलेली असते पहा। तर आता हा जो शासन निर्णय आहे तो खूप महत्त्वाचा आहे। या शासन निर्णयामधली जी अमाउंट आहे ती बघा तुमच्या लक्षात येईल लगेच। आता इथं जी अमाउंट दिलेली आहे ती अमाउंट आहे 133 कोटी। डायरेक्ट त्यांनी असं म्हणलेलं आहे की 133 कोटी, 133 त्याच्यावर त्यांनी 2, 3, 4 आणि नंतर 3 शून्य हजाराचे, म्हणजे टोटली 7 शून्य दिले की कोटी होतं आणि हे 133 आहे आणि त्यामध्ये हे 7 शून्य दिले म्हणजे की करोड होतं। की ही जरी अमाउंट 133 कोटी अशी संपूर्ण अंकात दिसत असली तरी ही शासन निर्णयामध्ये ज्यावेळेस प्रत्यक्ष निधी वितरण करण्याची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला इथं दिसत असेल की आता इथं तुम्हाला लक्षात येईल की हा जो ठाणे जिल्हा आहे, ठाणे जिल्हा आहे आणि यामध्ये 2 तालुके दिलेले आहेत, शहापूर आणि मुरबाड। आता इथली अमाउंट इथं किती लिहिलेलं आहे 8400, 8400 असं लिहिलेलं आहे। तर ही अमाउंट नेमकी किती हे समजत नाही आपल्याला की नेमकं ह्याला 84,8400 म्हणायचं की 84 लाख म्हणायचं की 84,000 म्हणायचं की 84 कोटी म्हणायचं। तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं इथं तुम्हाला एक इंटिमेशन दिलेलं असतं, म्हणजे इथं की ही अमाउंट कशामध्ये आहेत, तर ह्या अमाउंट आहेत सगळ्या हजारामध्ये। मग जर 8400 लिहिलं आणि जर ह्या हजारात अमाउंट असतील तर ही अमाउंट किती आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि ह्याचं कन्व्हर्जन खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्यावेळेस ह्या गोष्टी पॉइंट मध्ये सुद्धा येतात, ज्यावेळेस असं तुम्ही लिहिता आणि ह्याला हजारात ही रक्कम असं लिहिलेलं असतं त्यावेळेस ही रक्कम किती आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे। तर ही रक्कम किती आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता। तर ही 0.322 लिहिलेली आहे आणि ही रक्कम हजारात लिहिलेली आहे। तर ह्या रकमेची ऍक्च्युअल किंमत किती आहे ती रुपयामध्ये तुम्ही सांगायचे, कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मेसेज करून सांगू शकता। तर आता सगळ्यात महत्त्वाचं की इथं ज्या अमाउंट लिहिलेल्या आहेत 8400, 8400, इथं 7500 लिहिलंय, इथं 42
डबल झिरो लिहिले आणि ह्याची बेरीज आणि ह्याची बेरीज म्हणजे ह्या ठाणे जिल्ह्याच्या समोरची बेरीज ही 21,000 अशी आलेली आहे. तर ही हजारामध्ये दिलेली रक्कम आहे. तर मग 21,000 आणि 1000, तर 1000 म्हणजे 3 शून्य असतात, म्हणजेच 21,000 हे दिलेले आणि ह्याच्यावर 3 शून्य, म्हणजे ही अमाऊंट कशी झाली बघा. हे 3 शून्य म्हणजे 1000 आणि हे 2 शून्य म्हणजे लाख येतं. आता बघा हे शून्य आहेत, हे म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि ही कोटी. तर आपण लाख म्हणजे 5 शून्य म्हणतो आणि त्यानंतर कोटी म्हणजे 7 शून्य असतात. मग हे 3 शून्य, हे 2 शून्य, 5 आणि हे शून्य असे समजून चला की 2 अंक आहेत, हे 7 शून्य आणि हे 2 आहेत, म्हणजे 2.1 कोटी अशी ह्याची अमाऊंट झालेली आहे. तसंच बघा इथं तुमच्या लक्षात येईल, ही जी अमाऊंट आहे ती 3 कोटी आहे. ही जी अमाऊंट आहे ती 4,48,50,000 इतकी आहे. तर अशाच पद्धतीनं ह्या अमाऊंट तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. आता इथं 5500 आहे, म्हणजेच 500 आणि याच्यावर हजारात आहे म्हणून ह्या 3 शून्य, म्हणजेच ही अमाऊंट झाली 55 लाख रुपये. म्हणजे ह्या सगळ्या 84 लक्ष, 42 लक्ष, ही 2 कोटी 10 लाख, ही 3 कोटी, 4,48,50,000 ह्या अशा अमाऊंट तुम्हाला कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. ह्यासाठी खूप अभ्यासक्रमातच दिलेला जो कंटेंट आहे तो अगदी काळजीपूर्वक तुम्हाला आतापासूनच अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठलाच असा भाग नसतो की तो MPSC ची परीक्षा संपल्यानंतर, तुमच्या सिलेबसमधून संपल्यानंतर तुम्हाला पुढं अभ्यासाचा भाग नाही असं नाही. तर सेवेत आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट एकक, दशक पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या व्यवस्थित केअरफुली करायच्या आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट एक्सेल शीट मध्ये वगैरे तुम्ही करत असता त्यावेळेस तुम्हाला तिथं बेरजा वगैरे सगळ्या ह्या कराव्याच लागतात. त्यामुळं ते पॉइंट मध्ये असलेली हजारात, लाखात, कोटीत असलेल्या अमाऊंट ह्या तुम्हाला अगदी व्यवस्थित केअरफुली बघाव्या लागतात. तर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला जर विशेष काय समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा आणि आपल्या महास्पर्धा YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.